तुम्ही तिथं जाऊन तो विषय वैयक्तिक वेगळा आहे आणि हा वेगळा आहे। याच्यावरची कारवाई हे तुम्ही निवेदन देऊन आम्ही ती कारवाई करण्याची गोष्ट वेगळी, परंतु एखाद्याची पर्सनल गोष्ट आम्ही तुम्हाला आता सांगायला आलोय। ऐका ना, आमच्या माणसावर अन्याय झालेला आहे बरोबर ना। एखाद्याचं साहेब, आमच्या माणसावर अन्याय झालाय। ऐका ना तुम्ही, दलित माणसावर अन्याय विषय असा आहे, गौरव भालेराव यांनी 2 दिवसापूर्वीच अनाधिकृत बारच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या होत्या पोलीस स्टेशनला, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला, आणि तक्रारीची दखल घेतली जात नाही। बार तोडण्या संदर्भामध्ये त्यांनी 90 बार आणि तो दुसरा कुठला बार ॲपल का काय त्या बारच्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला सांगितलं होतं, पण त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही। उलटी कारवाई गौरव भालेरावरच झाली। त्याच्यावर 38चा कुठला तरी एक मॅटर मुंबईचा आहे, त्याच्यामध्ये 21/8 तारीख आहे आणि पोलिसांनी आज त्याच्याकडे असं जसं का अतिरेकी पकडतात त्याप्रमाणे 10 पोलीस त्याच्या घरी गेले 138च्या मॅटरसाठी। आणि PI ते पडवळ PI आहेत, त्यांना आम्ही पर्सनली जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं तुमच्याकडे एवढा क्राईम आहे, एवढे बार आहे, त्याच्या संदर्भात तुम्ही राग काढण्यासाठी हाच वेळ तुम्हाला मिळाली होती का? तुम्ही 21/8ची तारीख आहे, तुम्ही त्याला सांगू शकता, वॉर्निंग देऊ शकता का, तुम्ही जाऊन कोर्टामध्ये जाऊन वॉरंट कॅन्सल करू शकता। असं असतानाही जाणून बुजून कोणाच्या तरी दबावामध्ये येऊन त्यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे, त्याला अटक केली आहे। आता त्याचे थोडा त्याला त्रास झाल्यामुळे तो ऍडमिट झालेला आहे। उद्या त्याला सकाळी जामीन मिळेल आणि मोठा काय विषय एवढा मोठा नाहीये, 3 लाखाचा विषय आहे। सांगण्यावरून हे संपूर्ण प्रकरण उल्हासनगरमध्ये बारवाले आणि दुसरं कोण, कारण आजच्या परिस्थितीमध्ये गौरव भालेराव हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, तर त्यांच्यावर ही कारवाई इथल्या राजकीय लोकांनी जाणूनबुजून करून आणलेली। कारण मधल्या काळामध्ये त्याच्या माझ्यासोबत तो शरद पवारांच्याकडे, जयंत पाटलांच्याकडे, यांच्याकडे सगळ्या लोकांच्याकडे येत होता। ही ज्यांना हे पोटात दुखतंय त्यांनी पोलिसांना मॅनेज करून हे सर्व केलेलं आहे। पुढचं पाऊल काय असणार? आम्ही आता येताना पोलिसांना सांगितले आणि एसीबींशी मी बोललो, तुम्ही जर 4 दिवसात बार बंद नाही केले तर आरपीआयच्या स्टाईलने सगळे बार बंद करेल। आणि जे लेडीज बार आहेत त्याच्यात जो गंगानाच आहे, त्याच्यामुळे जे अनाधिकृत पैसा आणि वारेमाप पैसा पोलिसांना दिला जातो त्या भागातल्या त्या पडवळांना, त्या पडवळांची कारवाई केली पाहिजे। या अनुषंगाने आम्ही त्यांच्या विरोधामध्ये गेली 4 दिवस वाट बघणार, 4 दिवसानंतर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन छेडलं जाईल।